राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. माझ्या व्हिडिओच्या खाली ज्या प्रतिक्रिया येतात बहुतांशी त्या मी वाचतो. योग्य प्रतिक्रियेला मी अल्पसा प्रतिसादसुद्धा देतो. बऱ्याच जणांची ही तक्रार आहे की मी फक्त मनसेवर किंवा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो. तसं नाही आहे. राज ठाकरेवर माझं जास्त प्रेम आहे म्हणून मी कदाचित त्यांचा विषय जास्त प्रमाणात हाताळत असेल. तशी मी भारतीय जनता पक्षावर सुद्धा टोकाची टीका करतो. एवढी टीका तर भारतीय जनता पक्षावर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटसुद्धा करत नाही किंवा उद्धव ठाकरेसुद्धा करत नाहीत. खैर, पूर्वी ज्यावेळेस आम्ही कॉलेजला असायचो, तसा मी कला शाखेचा विद्यार्थी, पण विज्ञान शाखेला माझे बरेच मित्र असायचे आणि ते बिचारे वर्षभर अभ्यास करा, प्रॅक्टिकल करा. त्यांचं एक ध्येय असायचं की आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, ज्याचा बायोलॉजी ग्रुप असायचा तो मेडिकलला जायचा, त्याचा मॅथमॅटिक्स असायचा तो इंजिनिअरिंगला जायचा. खूप अभ्यास केल्यावर त्यांच्या असं कधी लक्षात आलं की आपण या वार्षिक परीक्षेला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जाण्यासाठी जे आवश्यक ते पर्सेंटेज पाहिजे ते आपण मिळवू शकत नाहीत. त्यावेळेस ते ती परीक्षा टाळायचे. त्या काळात त्याला एक शब्द होता, ड्रॉप घेतला. हा ड्रॉप ते घ्यायचे आणि त्यांना खात्री असायची की हा ड्रॉप घेतल्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षेला मी आवश्यक ते पर्सेंटेज, आवश्यक ते मार्क मिळवेन. आणि त्या विद्यार्थ्याच्या पालकाला सुद्धा याचा अभिमान वाटायचा. तो सारखं म्हणायचा की नाही, माझ्या मुलाने यावर्षी ड्रॉप घेतला आहे. कारण त्याला खात्री असायची की आपला मुलगा ऑक्टोबर-नोव्हेंबरला आवश्यक ते मार्क मिळवून मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जाईल. ड्रॉप, त्याला शैक्षणिक ड्रॉप म्हणायचे. आता आम्ही 800 विद्यार्थी असल्यामुळं आमचा ड्रॉप म्हणजे नापासच होणे, दुसरा ड्रॉप आम्हाला नव्हताच. त्याच्यामुळं अशा ड्रॉप घेणाऱ्या विद्यार्थ्याकडं आम्ही मोठ्या कौतुकानं पाहायचं. त्यांचे पालक आम्हाला खूप आदर्श वाटायचे, कारण त्यांना अभिमान वाटायचा आपल्या पाल्याविषयी की त्यांनी ड्रॉप घेतला आहे. आम्ही नापास झाल्यावर जी काही उत्तरपूजा आमची घरी बांधली जायची ती बांधली जायची. पण मला राजकारणात सुद्धा लोक ड्रॉप घेतात हो. तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हा राजकारणातला ड्रॉप घेतल्यानंतर पुढच्या निवडणुकीत जोमाने यश मिळेल याची खात्री नाही आहे ना. मग कधी लोकसभाच लढवायची नाही, कधी विधानसभाच लढवायची नाही, कधी नगरपालिकाच लढवायची नाही, कधी जिल्हा परिषदच लढवायची नाही. हा राजकीय ड्रॉप कसं काय? कारण या ड्रॉपला ऑक्टोबर-नोव्हेंबर नसतं. एकदा तुम्ही ड्रॉप घेतलं की 5 वर्षांनाच पुन्हा परीक्षामध्ये परीक्षाच नसते. हा, या नेत्याला की गुगल बाबा समजून सांगतात का नाही की असा ड्रॉप घेत नसतात. आपण राजकीय पक्ष काढला आहे, आपण काही समाजसेवी संस्था चालवत नाहीत. प्रत्येक निवडणूक जर आपण नाही लढवली तो लोकांना चिन्ह लक्षात राहणार नाही, आपला मतदार तयार होणार नाही, आपला अनुयायी वर्ग तयार होणार नाही. पण ड्रॉप घेण्याची भलती हौस, प्रत्येक वेळा ड्रॉप घ्यायचा. आत्ता काय ड्रॉप घेतला, नगरपालिकाच लढवायच्या नाहीत. अजून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत गेलेत का नाही मला माहीत नाही. म्हणजे जो एखादा कार्यकर्ता 2-4 वर्ष त्या वार्डात उभा राहण्याची तयारी करतो, त्याची एकदम म्हणजे फुग्यातली हवा काढून घेतलंस ना ड्रॉप. आणि एक बातमी आत्ता अशी आली की हे दोघं भाऊ मिळून 6 महानगरपालिकेतच युती करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुणे. आलं का लक्षात तुमच्या? काही गोल्डन ट्रँगल आहे, गोल्डन ट्रँगल. या गोल्डन ट्रँगलमध्ये जीव अडकलेला आहे.
इथं जीव अडकलाय म्हणून ह्या एकत्र लढवायच्या, इथं भांडायचं नाही. भांडोत तर दोघांचा जीव जाऊ शकतो. मग बाकीच्या महानगरपालिकेचं काय? तिथं ठरवा, नाही तर ड्रॉप घ्या, तुमचं तुम्ही काही करा. आहे काय बाकीच्या नगरपालिकेत? तशी ताकद नाही आहे. आणि पुन्हा प्रभाग ह्याच्यामध्ये तर खूप अडचणी आहेत. पण असा राजकीय ड्रॉप सतत घेतल्यानंतर तुमचा मतदार तयार कसा होणार हो? तुमचा मतदार तयार कसा होणार? तुमचा कार्यकर्ता कसा उभा राहणार? आणि 5 वर्षापर्यंत तो कसा वाट पाहणार? एकदा मला हातात सत्ता देऊन बघा, हे खूप लाडकं वाक्य आहे. एकदा सत्ता माझ्या हातात देऊन बघा, मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेल. ऐकून ऐकून जे तरुण कार्यकर्ते होते ते आता एवढे वयस्कर झाले की त्यांच्या कानावर केस आले. इतकदा कानावर हे वाक्य पडलं त्यांच्या. अरे बाबा, आमच्या सुषमाताई अंधारे म्हणल्यासारखं, सत्ता आम्हाला तुझ्या हातात द्यायची खूप इच्छा आहे, खूप उत्सुकता आहे. निवडणूक लढवून तर बघा. ड्रॉप घेतल्यानंतर तरी ऑक्टोबर नोव्हेंबरला संधी असते. राजकारणात ड्रॉप घेतल्यानंतर 5 वर्षांनी संधी मिळते. हे साधं गणित तुमच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्र तुमच्या हातात देऊन काय करायचं? धन्यवाद.